डिपार्टमेंट करे की मना परिवारले न्याय भेटे आणि मना परिवार वाचई आणि असले कडक शिक्षा करा नाही त्या मना परिवारले मारी टाकी देते विश्वास सर मी हा व्हिडिओ बनणार राहू की मना परिवारले न्याय भेटे हे तुमच्याकडे विनंती महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्वसामान्यांचा। सटाणा डोळ्यात अश्रू आणि हुंदके देत हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ। आत्महत्येच्या काही वेळापूर्वी मृत्यू जबाबदार असणाऱ्यांची नावे घेत बनवला व्हिडिओ। आत्महत्या केलेल्या इसमाचा व्हिडिओ आला समोर। बघा सविस्तर व्हिडिओत आत्महत्या केलेल्या इसमाने काय मांडली कैफियत। आत्महत्या करण्यापूर्वी युवकाचा व्हिडिओ व्हायरल। माझ्या कुटुंबाला वाचवा, काही व्यक्तींची नावं घेत गंभीर आरोप। बागलाण तालुक्यातील तळवाडे दिगर येथील गॅस एजन्सीमध्ये काम करणाऱ्या भरत सोनवणे या तरुणाने गळफास घेण्यापूर्वी रेकॉर्ड केलेला धक्कादायक व्हिडिओ समोर आल्यानंतर बागलाण तालुक्यात खळबळ उडाली। या व्हिडिओमध्ये भरत सोनवणे यांनी काही व्यक्तींवर गंभीर आरोप करत वारंवार जीवघेणे हल्ले, जीवे मारण्याच्या धमक्या आणि कुटुंबाला संपवण्याच्या धमक्या मिळाल्याचा दावा केलाय। व्हिडिओमध्ये भरत सोनवणे यांनी काही व्यक्तींची नावे घेत आपल्यावर अनेक वेळा हल्ले झाल्याचा, हात मोडण्यात आल्याचा तसेच वाहनाखाली चिरडण्याचाही प्रयत्न झाल्याचा आरोप केलाय। एवढेच नव्हे तर आपल्या हालचालींवर लक्ष ठेवून लोकेशन पुरवले जात असल्याचाही गंभीर दावा या युवकाने केलाय। भरत सोनवणे यांनी आपल्या लहान मुलाची आणि संपूर्ण कुटुंबाच्या सुरक्षेची चिंता व्यक्त करत माझ्या मृत्यूनंतर तरी माझ्या कुटुंबाला न्याय द्या, आरोपींना सोडू नका अशी पोलीस प्रशासनाला भावनिक विनंती केली। या व्हिडिओनंतर बागलाण तालुक्यात संतापाची लाट उसळली असून संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे। या घटनेचा पुढील तपास सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग सटाणा। मना आत्महत्या करायला कारण फक्त वागदारना जो संजय नानाचे बर्थडे व त्यांना भाऊ व त्यांना मित्र याने मला वारंवार मारायला प्रयत्न केला। मी त्यासना कुठल्याच कामात मी दखल दिली नाही, तरी पण मला त्यासने मागे बी पण हमला केला, मला हात पण मोडा, त्यासने मला मारासाठी दुश्मन लायात, तरी मी गप्प राहिनो। एक दिवस मला त्याने मॅक्स गाडीवरी उडावाना प्रयत्न केला, तरी पण मी गप्प राहिनो। त्याने मिरातले परिवारले भेटले जात असताना मी इकडून जात असता त्या मला रस्त्याले काही माणसं आढळली पण आता त्या सांगतस की तुला जिवंत नाही ठेवणार शेतस, तुला परिवारले सुद्धा मारी टाकणार शेतस, तुला परिवारले सुद्धा संपाडी देणार शेतस आणि तुले डायरेक्ट जिवंत नाही ठेवणार शेत, अशा वारंवार मला या मागे भरपूर धमकी ऐकायला म्हणत। म्हणून मना जीवले कंटाळी सण मी स्वतः जो आत्महत्या करायला मना परिवारले धोका, मना लहान लहान पुऱ्या, मला एकच पुऱ्या तर त्यानं जीवले त्याला पण मारायला प्रयत्न केला आणि मना पूर्ण लोकेशन देणार मना गावना जो सजन भुरा सोनवणे व त्यांना नातेवाईक जवळला त्या मना लोकेशन मी तवाडाला येत असताना मना लोकेशन गिसन या संजय नानाजी बर्थडे जवळ पोचाड्यात आणि आम्हाला कुठे आडवा येवाना प्रयत्न करे, गाडीवर उडावाना प्रयत्न करे, तर मी ज्या ठिकाणी गोडावले राहू त्या ठिकाणी सुद्धा ती बाईले बैखाडी सन तिनाशी फोनना कॉन्टॅक्ट करीसन, कोणा बी फोनवरी ती बाईने फोन लाई आणि मला लोकेशन देत असताना मला जीव मारायला प्रयत्न केला। मी रात्रभर त्या ज्या दुश्मन मला आडवा येईल तर मला टेन्शन एकदम जबरदस्त की परिवारले मारापर्यंत मना जीव धोका व मला मारा मना लहान पोऱ्याले मारा ना, मना पोऱ्याने काय केलं होतं आय बाई स्वतः वैसन पोलीस स्टेशनकडून मना जवळ बनती, तरी मी तिला वागाडानं प्रयत्न केले। मी काय चुकी खाई होती यासना कोणच्या रस्त्याला मी आडवा गाऊ नये, मना कामधंदा करीत सन मी मना परपंचचा लाडू, तरी पण सुद्धा यासने मला मारायला प्रयत्न केला। तर एकच अपेक्षा करत पोलीस डिपार्टमेंट करे की मना परिवारले न्याय भेटे आणि मना परिवार वाचई आणि असले कडक शिक्षा करा नाही त्या मना परिवारले मारी टाकी देते संजय नानाजी बर्थडे आणि त्यांना भाऊ या सगळं मना परिवारनं मागे लागी झालं होतात। एवढं सांगत आणि तुम्हाला विश्वास ठेसन मी हा व्हिडिओ बनणार राहू की मना परिवारले न्याय भेटे हे तुमच्याकडे विनंती। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा,
सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.